नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा। 2025च्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं एनटीए कडनं जेईई मेन सेशन 1 ही ऑलरेडी जानेवारी महिन्यामध्ये परीक्षा झाली, त्याचा रिझल्ट सुद्धा पब्लिश झालेला आहे आणि सेशन 2 साठीची अर्ज प्रक्रिया ऑलरेडी संपलेली होती। त्याचे हॉल तिकीट आता रिलीज झालेले आहे। त्या संदर्भाने ही महत्त्वाची अपडेट आहे। एनटीएच्या ऑफिशियल पोर्टलवर एक नोटीस, पब्लिक नोटीस जी ती पब्लिश झालेली आहे। त्या नोटीसमध्ये सेशन 2 मध्ये जे मुलांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। पहिले आपण हॉल तिकीट कधी उपलब्ध झालेत, कोणत्या सेशनसाठीचे ते एकदा बघूया आणि बाकी नंतरचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी खाली सांगेलच। सगळ्यात पहिले आता जी जेईई मेन सेशन 2 ची एग्जाम आहे, ही एकूण 2 एप्रिल, 3 एप्रिल, 4 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिल अशा एकूण साधारण 5 दिवसाच्या दरम्यान कंडक्ट केली जाणार आहे। 2 एप्रिल, 3 एप्रिल, 4 एप्रिल आणि 7 एप्रिल या 4 दिवसाची परीक्षा ही दोन्ही सेशनमध्ये आहे। म्हणजे याच्यामध्ये मॉर्निंग शिफ्ट पण आहे आणि आफ्टरनून शिफ्टमध्ये पण या ठिकाणी मुलांचे पेपर घेतले जाणार आहे। 8 एप्रिलला मात्र फक्त सेकंड शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे। तर आता आज आपण 31 मार्चला हा व्हिडिओ पोस्ट करतोय। ऑलरेडी 28 मार्च ही नोटीस आहे। या नोटीसनुसार ज्या मुलांचे पेपर 2 एप्रिल, 3 एप्रिल आणि 4 एप्रिलला होणार आहेत अशा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आता ऑलरेडी उपलब्ध झालेले आहेत। आपल्याला एनटीएच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन आपल्याला आपलं हॉल तिकीट हे डाउनलोड करायचं आहे। जर तुमचा पेपर 2 तारखेला सकाळीच असेल किंवा 2 तारखेला दुपारी असेल तर हे केव्हा कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड कराल तेव्हा। म्हणजे काय, त्यासाठी प्रथम तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करणं गरजेचं आहे। जर तुमची परीक्षा या पहिल्या स्लॉटमध्ये असेल तर, म्हणजे 2 एप्रिल, 3 एप्रिल आणि 4 एप्रिलच्या दरम्यान जर असेल तर, कारण या 3 दिवसाच्या परीक्षा ज्या होणार आहेत दोन्ही सेशनमध्ये मिळून एवढ्याच मुलांचे हॉल तिकीट किंवा या फेजमध्ये ज्यांची परीक्षा आहे तेवढ्याच मुलांचे हॉल तिकीट सध्या उपलब्ध झालेले आहेत। 8 एप्रिल आणि 9 एप्रिलला जी परीक्षा होणार आहे त्याचे हॉल तिकीट पुढच्या टप्प्यामध्ये रिलीज होतील। त्या संदर्भातली एक सेपरेट नोटीस ही एनटीए जाहीर करेल। तुर्तास ज्या मुलांची परीक्षा 2 एप्रिल, 3 एप्रिल किंवा 4 एप्रिलच्या दरम्यान असू शकेल अशा मुलांचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत। आणि त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचा डेट ऑफ बर्थ यूज करून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करावं लागेल आणि त्या ठिकाणी मात्र मग तुम्हाला तुमच्या परीक्षेचं सेंटर आणि कोणत्या वेळेत तुम्हाला परीक्षेला प्रेझेंट राहायचं आहे, ती मॉर्निंग शिफ्ट असू शकते किंवा ती आफ्टरनून शिफ्ट असू शकते, त्याचंसुद्धा शेड्यूल तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर असणार आहे। हॉल तिकीटवर अजून एक विषय तुम्हाला उपलब्ध असेल, तो म्हणजे तुमचा परीक्षेचा रिपोर्टिंग टायमिंग। फॉर एक्झाम्पल, आता सकाळची जी परीक्षा असणार आहे ती 9 ते 12च्या दरम्यान आहे, दुपारची परीक्षा 3 ते 6च्या दरम्यान आहे। परंतु 9 ते 12 जी परीक्षा आहे त्या मुलाचं रिपोर्टिंग करायचं 7:30 वाजता असू शकतं, कुणाचं 8 वाजता असू शकेल, कुणाचं त्याच्यानंतर 8:30 पर्यंत असू शकेल। 8:30 नंतर कुणालाही प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रावर परीक्षेसाठी एंट्री मिळणार नाही। म्हणजे 30 मिनिट्स बिफोर तुमचं गेट क्लोज होणार आहे। त्यामुळं एखाद्याचा टायमिंग 7 आहे परंतु त्याला काही वेळ लागला, गडबड झाली, रस्त्यात ट्रॅफिक लागलं, तरीही त्यांनी लेट टू लेट कधीपर्यंत परीक्षा सेंटरवर पोहोचायचं आहे तर 8:30 पर्यंत। त्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही। त्यामुळे एवढी काळजी आपण सगळ्या मुलांनी अवश्य घ्यावी। पहिला जो पेपर होतोय तो बी टेकच्या संदर्भाने असणार आहे। फर्स्ट शिफ्ट 9 ते 12, सेकंड शिफ्ट 3 ते 6। आपल्याला दिलेल्या रिपोर्टिंग टायमिंगवर आपण संबंधित कॉलेजला पोहोचायचं आहे। 2 एप्रिल, 3 एप्रिल आणि 4 एप्रिल या 3 दिवसात ज्यांची परीक्षा असेल त्यांचे हॉल तिकीट ऑलरेडी रिलीज झालेले आहेत, ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। ज्या मुलांची परीक्षा 8 एप्रिल किंवा 9 एप्रिलला होईल अशा मुलांसाठी हॉल तिकीट पुढच्या टप्प्यामध्ये उपलब्ध होईल, त्याची एक वेगळी नोटीस येईल। आता परीक्षेला जात असताना तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड स्वतः सोबत कॅरी करायचं आहे आणि फोटो आय डी प्रूफ म्हणजे तुमचं आधार असेल, पॅन कार्ड असेल, बँक पासबुक असेल, पासपोर्ट असेल, हे सगळं आय डी प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी जे येतं स्वतःसोबत कॅरी करायचा असणार आहे। आपल्याला माहिती आहे ही परीक्षा
ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट केली जाते. कम्प्युटर बेस्ड ही टेस्ट आहे. त्यामुळं फारसं काही पॅड बाकी इतर साहित्य किंवा पेन वगैरे असल्या फारशा काही गोष्टी स्वतःसोबत कॅरी करायची आपल्याला आवश्यकता नाही आहे. सो ज्या मुलांनी JEE मेन सेशन 2साठी अर्ज केलेला होता, कृपया तात्काळ ऑफिशियल पोर्टलवर जाऊन लॉग इन करा. आपल्याला आपली परीक्षा कोणत्या दिवशी नेमकी आहे ते तुम्ही बघा. हवं तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक पण देतो वेबसाईटची, ज्याच्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल, ज्यामुळे तुमचं बरंचसं काम सोपं होईल. सो एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली आहे. सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.